दिवशी पुण्यात झालेल्या एका आक्रोश मोर्चाच्या सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक विधान केलं आणि ते पुण्यातून निघून गेले. मात्र त्यानंतर पुणे शहर अशांत झालंय की काय असा प्रश्न निर्माण होतोय. जे काही त्यांनी आरोप केले हे प्रचंड गंभीर होते. आता मी ज्या लोकेशनवरती उभी आहे अर्थात पुण्याचा FC रोड, जो FC रोड शॉपिंगसाठी प्रसिद्ध फेमस आहे, त्याचबरोबर खाण्यापिण्यासाठी खूप जास्त फेमस आहे. या ठिकाणी बरीच शाळा कॉलेजेस सुद्धा आहेत. असं सगळं असताना या FC रोडवरती एक असं दुकान आहे ज्या दुकानामध्ये स्वस्तात कपडे विकले जातात आणि त्यानंतर ज्या मुली या ठिकाणी शॉपिंगला येतात त्यांना लव जिहाद करण्यासाठीचं कुठेतरी एक बळी ठरवलं जात आहे, असा एक आरोप होता. आणि या आरोपानंतर प्रत्येकच पुणेकराच्या मनात शंकेची पाल चुकचुकताना दिसतेय की ते दुकान नेमकं कोणतं. अर्थात ओपनली चर्चा होत नसेल तरी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्यात की खरंच असं दुकान आहे का, आहे तर ते कुठलं दुकान असेल. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अंदाज बांधताना पाहायला मिळतोय. माझ्याबरोबर पुण्यातल्या FC रोडचे सगळेच व्यापारी आहेत. या सगळ्यांची इथं वेगवेगळ्या पद्धतीची दुकानं आहेत. प्रमुख माझ्याबरोबर आहेत. पहिल्यांदा त्यांना प्रश्न करणार आहोत. सर, काय सांगाल, एकंदरीत गोपीचंद पडळकरांचा हा आरोप पाहिला, प्रचंड गंभीर आरोप आहे, खळबळजनक आरोप आहे. आमचंही पूर्ण लहानपण या ठिकाणी गेलेलं आहे आणि असं कधीच जाणवलेलं नाही. तुमचं या सगळ्यावर मत? पडळकर साहेबांना त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या विश्वासातल्या कुठल्या माणसांनी जाऊन हे सांगितलं की असं हे चालतं, पण शहानिशा न करता त्यांनी बोलले गेले. आमचं म्हणणं, तुम्ही त्यांना सांगितलं त्याबद्दल विरोध नाही, पण ते कुठलं दुकान, आमच्या मनात तोच मोठा प्रश्न पडला. FC रोडच्या अख्ख्या म्हणजे नाही तर पुणे शहराला हा प्रश्न पडला की नक्की ते दुकान कुठलं की ज्या दुकानामध्ये असा घाणेरडं नृत्य होतं. जर आम्हाला त्या महिलेनी, ज्या मुलीनी असा काही प्रकार तिथे घडला असेल तर त्यांनी आम्हाला शेजारच्या बाजारच्यांना, दुकानदारांना सांगितलं असतं किंवा पोलीस प्रशासनाला सांगितलं असतं तर ते योग्य ठरलं असतं. त्याच्यावरती आम्हाला कारवाई करता आली असती. मी आजही असं आव्हान करतो, जर त्या दुकानाचं नाव जर आम्हाला कळलं तर आम्ही देखील त्या दुकानाबद्दल ठोस पाऊल घेऊ. त्या जो कोणी कर्मचारी असेल, मालक असेल, त्यांना देखील आम्ही जाब विचारू. असं का, म्हणजे पडळकर साहेबांना त्यांच्या स्वतःचा वेळ काढून इकडं लक्ष घालायची वेळ येणार नाही, हे देखील आम्ही त्यांना आश्वासन देतो. पण ह्या अशा त्यांच्या वक्तव्यामुळे थोडंसं सगळं असं ढवळाढवळ झाली गेली. हे तितकंच सत्य आहे की एक जबाबदार व्यक्ती असं बोलते म्हणजे त्याच्यामागे कुठेतरी सत्य आहे, असं सर्वसामान्यांच्या मनात आज तिथं आलं गेलं. त्यानंतर आम्ही त्यांच्या जो कोणी कार्यकर्ता असेल, जे कोणी हिंदू संघटना असेल, अशा जर मुलींना कुठे त्रास होत असेल तर मी पुन्हा पुन्हा त्या ताई, माई, अक्का सगळ्यांना ताई लोकांना सांगतो की तुम्ही आमच्यासारख्यांना भेटा, पोलीस प्रशासनाला भेटा, पोलिसांना ही तक्रार करा. आज तगायत अशा कुठल्या किती लव जिहाद झालेत अशी पोलीस स्टेशनला नोंद आहे, तर एकही नोंद आपल्याला सापडत नाही आहे. मग हे आरोप आणि प्रत्यारोप होणं कितपत योग्य आहे? त्यातनं FC रोड हा बदनाम होतोय. त्यातनं जे चांगलं गिरायक आहे ते FC रोडला न येण्याचं मान्य करेल की नको जायला आपल्याला तिकडे. जर असा उद्योग घाणेरडा असेल तर आपण का जायचं? जर सर्वसामान्य, जर चांगल्या माणसांनी, जरी चांगल्या दुकानदारांनी जरी त्यांना विचारलं, एखाद्या मॉलनी विचारलं की तुमचा नंबर द्या, तर ते द्यायला नाकारतील. तर असं होऊ नये एवढीच आमची सर्वांना नम्र विनंती. तुम्ही सगळेजण इतके वर्ष झाले या ठिकाणी व्यवसाय करताय, अशी एखादी घटना तुमच्या कानावर कधी पडली आहे का चुकून तरी? चुकूनही नाही, तेच सांगतो ताई. जर अशी घटना घडली असती तर ती पोलीस दप्तरी नोंद झाली असती किंवा आमच्यासारख्यांना ती कानोकानी सगळ्यांना कळली असती की अशी कुठंच घडलेली नाही आहे. लोहिंग्यां बाबतीत, बांगलादेशी बाबतीत देखील दरवेळेला हिंदू संघटना मी त्या हिंदू संघटनेबरोबर मी देखील त्या रॅलींमधनं, मोर्चांमधनं गेलेलो आहे की आम्हालाही नको आहेत. आम्हालाही लोहिंगे, बांगलादेशी कुणाला नको आहे. म्हणजे स्थानिक मुसलमान जे आहेत त्यांना देखील बांगलादेशी मुसलमान नको आहे. मी त्यांच्याशी बऱ्याचदा चर्चा झाली. त्या लोकांना मी विचारलं की तुमच्यामध्ये कुणी असा बांगलादेशी येऊन लपलाय का की जो नाहक सगळ्यांना त्रास होईल? तुम्ही जर त्याला लपवत असाल तर तुम्हाला देखील त्रास होईल. तर ते सगळ्यांनी सांगितलं नाही. डेक्कन PI मॅडमनी देखील, लिंबाळकर मॅडम म्हणून आहेत, त्यांनी देखील ह्या सगळ्या दुकानदारांकडनं त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड हे घेऊन गेलेले आहेत की ते तपासण्यासाठी. ते जर असे कुणी लोहिंगे, बांगलादेशी जर सापडत असतील तर त्यांच्यावरती ते म्हणलं आम्ही कठोर कारवाई करूया. जसे आता भोसरीमध्ये सापडलं, महेश लाडगेंनी तिकडे कारवाई केली. आता इथं देखील आमचे स्थानिक आमदार आहेत, सिद्धार्थ शिरोळे आहेत, दत्ताभाऊ खाडे आहेत, संदीप कडेकर आहेत, गौडबाई आहेत, सोनटक्के साहेब आहेत. ह्यांनी देखील ह्या सगळ्या प्रशासनावरती दबाव आणून इथली सगळी
चेकअप करा, काही कोणी सापडतंय का, असं देखील त्यांनी देखील प्रत्येक वेळेला त्यांना सांगितलं गेलं प्रशासनाला की पुढे बघा हे कोणी सापडतंय. हा जो आरडाओरडा होतो ना, तो पथारीवरती जो 10 नंतर जी लोक बसतात, जो व्यापारी दुकानं बंद करून गेल्यानंतर त्यांच्या दुकानासमोर जे दुकानं त्यांची धाटून बसतात, त्यांना कोण आहे, त्यांचा वाली कोण, त्यांना सपोर्ट करणारा कोण हे देखील कळत नाहीये. बरं ते कुठून आले, कशा आले, किती वाजता येतात, किती वाजता जातात, त्याच्याबद्दल कुणालाच काही कळत नाहीये. बरं त्यांचा आरडाओरडा करून ते दुकानात, बरं ते रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत बसतात. आम्ही जेव्हा पोलीस प्रशासनाला कळवतो तेव्हा ते त्यांचे काही मार्शल पाठवतात, त्यांना बंद करतात. पण मार्शल तिथं काही रात्रभर थांबत नाही. तो पुढे गेला की हे परत लावतात आणि परत उद्योग चालू होतो. हा हा कुठंतरी मुद्दा थांबला ना, जर हे जे हिंदू संघटनेला 10 वेळा स्वतःचं रक्त आटवून इथं रॅल्या काढाव्या लागतात, त्याचं कारण आहे फुटपाथवरचा व्यवसाय. जो लायसन धारक आहे, जो खऱ्या महापालिकेनं ज्यांना फुटपाथवरती लायसन दिलेलं आहे, त्यांची सगळी ओळख महापालिकेकडे देखील आहे, पोलीस खात्यात देखील आहे. अशांनी व्यवसाय करावा. पण जे बाहेरून आले, जे त्यांची काहीच ओळख नाही आहे, आम्ही इतक्या वर्ष इथं राहून आम्हाला त्यांची ओळख नाही आहे, मग अशांना काय करायचं, अशा वेळेला काय करायचं, हा मोठा प्रश्न पडतो. पडळकर साहेबांनी सांगितलं, आम्ही त्याबद्दल नाही म्हणत नाही. कुठे घडलं असेल, घडत असेल तर आमच्यापर्यंत ती कुठेही वार्ता आलेली नाही. जर ती तसं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी उलट आम्हाला सांगावं की आम्ही तिथं जाऊन कारवाई करू, आम्ही त्यांच्यावरती काही ॲक्शन घ्यायची, पोलीस प्रशासनाला बरोबर घेऊन ती कारवाई करू. या FC रोडवरची जेवढी दुकानं आहेत, म्हणजे जी दुकानं आहेत, अधिकृत दुकानं आहेत, या दुकानांमध्ये असं कधीच होत नाही की जसं पडळकरांनी म्हटलं की 500चा टॉप असतो तो 200ला दिला जातो. असं कधीच होत नाही. फार 10-20 रुपयाचा फरक असतो. कितीही घासाघीस केली तरी याच्यापेक्षा खाली जात नाहीत, कारण प्रत्येकाचं मार्जिन असतं. खरेदी तेवढ्याच दरामध्ये झालेली असते, त्यामुळे असं कधीच होत नाही. पण मग ही जी एवढी स्वस्त कपडे विकले जातात, हा जो काही त्यांचा आरोप आहे, हा आरोप दुकानांसाठी नसून हे आत्ता जसं सांगितलं की बॉक्समध्ये जे विकतात त्यांच्यासाठीचा आरोप आहे थेट. 100% मॅडम. कारण असं आहे, दुकानदार म्हणजे काय असतो, दुकानदार हा एक शॉप ॲक्ट असतं त्याच्याकडं, GST असतं त्याच्याकडं, प्रॉपर्टी टॅक्स तो भरत असतो, त्याचं स्वतःचं एक कुटुंब असतं आणि त्याच्याकडे काम करणारे कामगार असतात, त्याची स्वतःची एक आयडेंटिटी असते. आज ब्रँडिंग दुकानाचं ज्यावेळी आपण नाव FC रोडला इथं बघितलं जातं, अनेक वेळा व्हिडिओ फोटो लोक काढतात, त्यामुळे त्या व्यापाऱ्याची किंवा त्या दुकानदाराची आयडेंटिटी कधीही लपून राहत नाही. त्याला त्याची आयडेंटिटी लपवायची तो व्यवसायच करू शकत नाही. त्याच्यामुळे पडळकर साहेबांच्या या वक्तव्याला आम्ही सगळे व्यापार जे आहोत ना, ती गोष्ट आम्हाला कोणालाच लागू या ठिकाणी होणार नाही. हां, गैरप्रकार जर त्या ठिकाणी झाला असेल आणि पोलिसांकडून त्यांच्याकडे तशी काही माहिती ठोस जर असेल ना, तर ती कुठून होऊ शकते. तर साहजिकच आहे, जी व्यक्ती स्वतःची आयडेंटिटी इथे देत नाही किंवा खोटी आयडेंटिटी देते, ते शोधून काढणं पोलिसांना आणि महापालिकेला अजिबात अशक्य नाही ना मॅडम. ज्या ठिकाणी फुटपाथवर अनधिकृत जर कोणी या ठिकाणी बसत असेल, ज्या दुकानाला नाव नाही, ज्या व्यवसायाला नाव नाही, आणि त्या ठिकाणी तुम्ही जसं म्हणताय की 500चा टॉप 200ला विकला जातोय, तर अशा ठिकाणी ज्यावेळी संशय तुम्हाला तयार होतो, त्याची तपासणी जरूर करावी. त्याच्यासाठी स्थानिक या ठिकाणचे नागरिक किंवा स्थानिक व्यापारी म्हणून आम्हाला जे सहकार्य करायचं त्याच्यासाठी आम्ही 100% करायला तयार आहोत. परंतु FC रोड हे एक नावलौकिक आहे, पुण्याचं भूषण आहे, शिक्षणाचं माहेरघर म्हणून इथं आज भारतातून वेगवेगळ्या राज्यातून सगळे विद्यार्थी या ठिकाणी येतात. शनिवार रविवार प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी वेळ घालवायचा असतो किंवा विक्रीसाठी यायचं असतं. अनेक आजूबाजूचे प्रायव्हेट इथे क्लासेस आहेत, मोठे मोठे महाविद्यालय आहेत, आणि अशा वेळी या ठिकाणी जी गर्दी होती ती उगीच होत नाही ना. 30 वर्षापासूनच्या इथल्या व्यापाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी काहीतरी इथं चांगलं देण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा महापालिकेने आज इथे फुटपाथ असेल, स्मार्ट सिटी असेल, वेगवेगळ्या योजनातून इथे लाखो कोटी रुपये खर्च केलेले, ते उगीच केलेले नाही ना. एखादा नावलौकिक घडवण्यासाठी जो काय काळ लागतो तो अनेक वर्षांचा लागतो, पण नाव खराब करायला एक वक्तव्य खूप होतं. मला असं वाटतं आपल्या सर्वांसाठी ही अत्यंत शर्मीची गोष्ट आहे की आपल्या आजूबाजूला असं काही घडत असेल आणि त्याचा जर आपण विरोध करू शकत नसेल, तर 100% या ठिकाणी नागरिक पुणेकर म्हणून आम्ही याचा कडाडून निषेध करतो, आणि अशी गोष्ट पोलीस प्रशासनाच्या आम्ही 100% लक्षात आणून देऊ वेळोवेळी, अशी ग्वाही देतो. सर, जसं आत्ता या सरांनी सांगितलं की नावलौकिक कमवायला खूप वेळ लागतो, एखाद्या वक्तव्यामुळे ते सगळंच धुळीस मिळतं. पुण्यामध्ये असे सुद्धा काही 1-2 मार्केट आहेत ज्यामध्ये विशेषतः मुस्लिम विक्रेते जास्त आहेत. मात्र हा आरोप खास करून FC रोडवरती होणं, ज्या ठिकाणी तशी पाहायला गेली तुलनेने संख्या कमी आहे मुस्लिम विक्रेत्यांची, त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आरोप होणं तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा किती त्रासदायक आहे? 100% त्रासदायक आहे. याचं कारण जनरल दुकान
दुकानांमध्ये असं होतं, असा जो आरोप केला गेला असं नाही आहे. याचा अर्थ तुम्ही सगळ्याच दुकानदारांवर बोट दाखवताय. असं कुठल्या दुकानात झालं पिन पॉईंट करा तुम्ही. आणि असं आमच्याकडे त्यामुळे काय झालं, चांगली लोक हळूहळू येईनाशी होतील इथे. आत्तापर्यंत FC रोड म्हणजे एक क्लास ऑफ कस्टमर्स समजलं जायचं. आता अशी लोक येईनाशी तशीही झाली आहेत. त्या फेरीवाल्यांमुळे वगैरे तसाही आमचा धंदा कमी झाला आहे. जर अशा प्रकारची वक्तव्य विदाऊट कन्फर्मेशन तुम्ही करताय, तुमच्याकडे काही सोर्स नाही आहे, तुमच्याकडे काही कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन नाही आहे, अशा प्रकारची वक्तव्य आमचा धंदा मार खातोय. प्लस आमच्यावर संशय घेतला जातो. आम्ही उलट जेणे इतकी प्रयत्न आमचा असा असतो की आलेल्या प्रत्येक गिरायकाला मदत करा, त्यांना ते कम्फर्टेबल आहेत की नाही बघा. आम्ही इनफॅक्ट काही वेळा कुणी वयस्कर असतात, पाणीसुद्धा आणून देतो, रिक्षा पकडून देतो, त्यांना पिशव्या ठेवायला मदत करतो. अशा उलट जास्तीत जास्त मदत केली तर आमचा व्यवसाय वाढणार आहे. अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत अशी माझी रिक्वेस्ट आहे. या सगळ्यामध्ये असं वाटतं का की विक्रेते म्हणून फटका बसतोय, बिझनेसला फटका बसतो या अशा एखाद्या वक्तव्यामुळे? कारण अर्थातच आपण बघतो मुलींची संख्या इथे जास्त असते शॉपिंग करायला येणाऱ्या. बऱ्याचशा मुली या बाहेरून आलेल्या असतात. जेव्हा त्यांचे आईवडील हे वक्तव्य ऐकतात त्यानंतर आईवडिलांवरती होणारा परिणाम आणि थेटपणे मग मुलींवरती अर्थात तुमच्या बिझनेसवर. नक्कीच ह्याच्यामुळे फरक पडतो आमच्या बिझनेसवरती. कारण पॅरेंट्सकडनं त्यांच्यावरती कुठं ना कुठं कंट्रोल येतो की इथे कमी हे करा किंवा हे करा. आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षात तिथे क्वालिटी क्राऊड बराच कमी होत चाललं आहे ह्या गोष्टींच्या अपप्रचारामुळे. मला पडलेला किंवा सगळ्यांनाच पडलेला हा एक प्रश्न आहे की हे जे संध्याकाळचे लोक इथे बसतात आणि मग अक्षरशः 25 रुपयाला एखादा टॉप वगैरे इथपासून सुरुवात असते, 20 रुपये 25 रुपयांपासून. हे कपडे नेमके इतके स्वस्त मिळतात कसे हे तुम्हाला तरी माहिती आहे का कुणाला? नाही, आम्हाला त्याची आयडिया नाही. कुठनं त्यांना त्याचा पुरवठा होतो, काय होतो, आम्हाला व्यावसायिकांना आयडिया नाही आहे. कारण आम्हाला म्हणणं असं आहे ह्या बाबतीत की हे खरंच कसं काय एवढं स्वस्त विकू शकतात, कुठल्या गोदीतनं आणतात, कुठल्या गोदामातनं आणतात, ह्याची शहानिशा खऱ्या अर्थाने प्रशासनाने केली पाहिजे. म्हणजे ह्या कारणास्तव 1:30 वाजेपर्यंत ते धंदा करतात आणि हे मार्केट पब्लिकने तयार केलं गेलं. ते पब्लिक आलंच नाही तर ते मार्केट देखील चालणार नाही. पण हे तोडण्यासाठी कुठंतरी आपण त्याला छडी लावली पाहिजे असं मला वाटतं की प्रशासनाने त्यालावरती कुठंतरी अंकुश आणला पाहिजे. आपण दुकान जर एखादं 11-12 नंतर त्याच्या नियमानुसार बंद नाही केलं तर आपण त्यांना लगेच खटला भरतो. किंवा त्यांना सांगितलं जातं आज तुझं दुकान 11च्या पुढे चालू राहिलं, 12च्या पुढे चालू राहिलं, ते बंद कर. मग अशा वेळेला ह्यांचं काय की हे काय देतात? मी मगाशी सांगितलं, आत्ताही सांगतो की हे महापालिकेला फक्त त्रास देतात. म्हणजे महापालिकेच्या लाईट खाली धंदा करायचा, फुटपाथवरती महापालिकेच्या जागेत धंदा करायचा आणि सकाळी आरोग्य खात्याला कचरा उचलायला लावायचा. तर ह्यांच्यापासून उत्पन्न काय महापालिकेला? तर शून्य. मानसिक त्रास महापालिकेची, नाहक त्याच्यासाठी लागणारी यंत्रणा, हे त्यांना काढण्यासाठी यंत्रणा. पूर्वी महापालिका 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत ठेवत होता, आता 10 वाजेपर्यंत महापालिका हे ठेवते त्यांच्यावरती अंकुश ठेवते, स्पॉट, ठराविक स्पॉट ठेवते की जे महापालिकेने फुटपाथवरती गर्दी होऊ नये. त्या दृष्टिकोनातून महापालिका देखील प्रयत्न करते. पण महापालिका गेली की कर्मचारी गेले की यांचे बॉक्स तिथं आले. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणजे महापालिकेला देखील आमची विनंती आहे. मागे आमच्या सर्व स्थानिक आमदारांनी देखील, सिद्धार्थ शिरोळे दादांनी घेतलं होतं, दत्ताभाऊ खाडेंनी घेतलं होतं, संदीप खर्डेकरांनी घेतलं, गौडताईंनी घेतलं, सोनटक्के साहेबांनी देखील पतित पावनच्या माध्यमातून रॅली काढली, लोहेंगे इथं नको आहे म्हणून, लोहेंगे हटाव, लोहेंगे हटाव. आम्ही देखील त्या सगळ्या ह्याच्यात सहभागी होतो. आम्हालाही असं वाटतं की आम्हाला नको की परप्रांतीय आपल्याला जे बाहेरच्या देशातनं आपल्या इथे येऊन आपल्याला जर त्रास होणार असतील, जे स्थानिक मुसलमान आहेत त्यांना देखील ही लोक नको आहेत. ते म्हणतात भाऊ ह्यांच्यामुळं आम्हाला देखील त्रास होतो, आम्हाला देखील त्या नजरेतनं बघितलं जातं, तर ते नको आहे, आम्हाला देखील नको आहे. पण ह्याच्यासाठी कुणी पुढाकार घ्यायचा? बरं, आम्ही फार तर काय करू शकतो? आम्ही एखाद्याला सांगू शकतो, पोलिसांना सांगतो की इथं बघा, इथं थोडंसं चालू आहे. आमचं एक ॲप आहे, निंबाळकर त्यांनी एक ॲप तयार केलेलं आहे, त्याच्यावरती आम्ही सांगितलं की इथं कोणतरी बसलेत, तर त्यावेळेला त्यांचे मार्शल येतात, ते बंद करतात, परत जातात. पण पोलीस प्रशासनाला देखील ही कामं सोडून देखील बरीच कामं असतात. महापालिका देखील 24 तास इथं राबू शकत नाही.
पण माझं असं म्हणणं आहे की ह्याला कुठंतरी अंकुश लावणं गरजेचं आहे. हा व्यापार कुठंतरी थांबला पाहिजे. ह्याच्यातनं उद्या अनुचित प्रकार घडू शकतो. त्या बॉक्समध्ये काय ठेवलं गेलं आहे, एखादा बॉम्ब ठेवला गेला, जसं मागे काही वर्षापूर्वी साखळी बॉम्बस्फोट होण्याचे चान्सेस आपल्या जंगली महाराज रोडला झाले होते, तसे ह्यांच्या बॉक्समधनं होऊ शकणार नाही, असं काही होऊ शकत नाही. जर त्यावेळेला काही झालं तर नाहक 200-250 लोक एका वेळेला जाऊ शकतील, एवढी तिथे म्हणजे उत्सवासारखी गर्दी असते. जर कधी शनिवार रविवार तुम्ही पाहिलं, कारण की महापालिकेला त्यावेळेला सुट्टी असते, मग त्यावेळेला ही लोक जास्त संख्येने तिथं येऊन धंदा करतात. तर त्यावेळेला महापालिकेला पण हात बांधलेले असतात. पोलीस प्रशासन तरी किती करणार आणि काय करणार, हा माझा सगळ्यांनाच म्हणजे हात जोडून विनंती आहे. मुलींना देखील माझी हात जोडून विनंती आहे. सगळ्या महिला वर्गांना माझी विनंती आहे, ताई माई अक्का सगळ्यांना माझा हात जोडून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय की तुम्ही कुठल्याही प्रकारचा कुणालाही नंबर शेअर करू नका. त्याच्यातनं अनुचित प्रकार काही घडत असेल, तुम्हाला काही कॉल येत असतील, पर्सनल काही विचारलं जात असेल, तर तुम्ही आजूबाजूच्या दुकानदारांना, हिंदू संघटनेंना किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगा. आम्ही तिथे येऊन नक्की त्या दुकानदाराला जाब विचारू. जर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये देखील घेऊन जाऊ किंवा पोलिसांकडनं त्यांच्यावरती कारवाई करायला लावू. जसं आत्ता काकांनी एक मुद्दा मांडला की या सगळ्यामुळे आम्हाला सुद्धा इथे रोहिंग्या किंवा बांगलादेशी मुस्लिम नको आहेत, मात्र या सगळ्या आरोपांमुळे इथल्या मुस्लिम नागरिकांना, जो खरं तर भारतीय आहे, महाराष्ट्रात राहतो, पुणेकर आहे, त्यांना सुद्धा याचा तितकाच फटका बसतो असं वाटतं. आणि मग कुठेतरी जाणून बुजून या गोष्टी केल्या जातात का, असं एक शंका येते मनात. जाणून बुजून केल्या जातात किंवा त्या प्रत्यक्षात घडतात याची शहानिशा करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता FC रोडचं फॅसिनेशन किंवा आकर्षण संपूर्ण जगात आहे, सगळ्या जगातून लोक येतात. FC रोड हा अतिशय सुंदर आहे. इथले व्यापारी प्रामाणिकपणे 40-40, 50-50 वर्षापासून काही जण तर पिढ्यांपासून बिझनेस करतात आहे. आणि प्रामाणिक ज्यावेळेस आपण म्हणतोय की नाव कमवायला आयुष्य जातं, पण घालवायला 1 मिनिटसुद्धा जात नाही. आणि बऱ्याच ठिकाणी असं ऐकलं जातं की ही जी आहेत फुटपाथवरती पोट भरण्यासाठी काम करतात, धंदा करतात, पण आमची इच्छा आहे की त्यांनी पोट भरावं, पण कायदेशीर मार्गाने भरावं. लोकांना न्यूसन्स करून, त्रास देऊन, शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास देऊन आम्ही दुकानदार GST भरतो, टॅक्स भरतो, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे लायसन्सेस आमच्याकडे आहेत आणि यांच्याकडे काही नसताना यांना दुर्लक्ष केलं जातं. तर हे अतिशय कुठेतरी आमच्यावरती अन्यायकारक आहे असं आम्हाला वाटतं. आणि सगळ्या महिलांची, म्हणजे आमच्या हिंदूच नाही, कुठल्याही धर्माच्या महिला आल्या तर व्यापारी वर्ग प्रत्येकांना सहकार्य करण्यासाठी कायम सदैव तत्पर असतो आणि आपल्या आया बहिणी म्हणून तो त्यांच्याकडे बघतो. असं वाईट नजरेने आम्ही कुणीच व्यापारी त्यांच्याकडे बघत नाही. आता ह्या ज्या काही घटना घडतात ते आता जसं MG रोडला आता आम्ही बघतो 1-2-3 महिन्यापासून संपूर्ण E स्ट्रीट असेल, त्याच्यानंतर सेंट्रल स्ट्रीट असेल, MG रोड असेल, सगळीकडे टोटली सगळं झिरो हे आहे, तिथं टॉलरन्स आहे आणि मेंटेन केलं तो. ती जर तो जर पॅटर्न जर इकडे FC रोडला वापरला तर जे बेकायदेशीर आहे त्यांच्याबद्दल आम्ही म्हणतो. आम्ही काय म्हणत नाही जे कायदेशीर आहेत त्यांना तुम्ही त्रास द्या, पण जे बेकायदेशीर आहेत त्यांना अजून, आणि ते वर्षानुवर्ष धंदा करतात आणि परत लायसन्ससाठी अप्लाय करतात आणि पुन्हा ते कायम तिथं न्यूसन्स करायला क्रिएट होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळता आल्या तर ते प्रशासनाच्या दृष्टीने किंवा सगळ्यांना काही ना काही बंधनं आहेत, पण या सगळ्यातून काहीतरी आपण सगळे प्रॉब्लेम बघतो. पण आता मला वाटतं प्रत्येकाने सोल्युशन काढून त्याच्यावरती काय उपाय करता येईल ह्याचा प्रत्येकाने विचार करून आपल्या परीनं मार्ग काढून देणं हे आवश्यक आहे. म्हणजे हे जे काही प्रकरण आहे, FC रोडवरती बांगलादेशी आहेत का, रोहिंग्या आहेत का, असं इतक्या वेळा या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आहे की आता अनेक व्यापाऱ्यांनी अक्षरशः दुकानांच्या बाहेर वगैरे फ्लेक्स लावून ठेवलेले आहेत की आमच्या इथे कुणीही बांगलादेशी नाही आहेत किंवा रोहिंग्या नाही आहेत. इथपर्यंत हे सगळं पोहोचलेलं आहे. मात्र जेव्हा अशी चर्चा कानावरती पडते त्यावेळी अर्थातच मनात शंका उत्पन्न होते आणि आता पुन्हा एक नवीन विषय आहे लव्ह जिहादचा, त्यामुळे पुन्हा एकदा मनामध्ये शंका निर्माण होते. काका, मला तुम्हाला शेवटचा एक विचारायचं आहे की तुम्ही अशा सगळ्याच पालकांना किंवा मुलींना काय आवाहन करू इच्छिता तुमच्या सगळ्यांच्या वतीने, ज्यांच्या मनात आता कुठेतरी शंका निर्माण झाली? काय हा एक सामाजिक प्रश्न तर आहेच, पण मी आता या ठिकाणी एवढंच आवाहन करू शकतो, सुरक्षतेच्या कारणास्तव मुलींनी असेल किंवा पालकांनी असेल आपल्या मुलांशी एक चांगला संवाद ठेवायचा. मुलींनी आपण काय करतो, बऱ्याच वेळा गंमत जम्मत असते, सणवार साजरा करायला येतात किंवा सुट्टीचा आनंद इथं सुट्टी घालवण्यासाठी, आनंद साजरा करण्यासाठी, पण हे करत असताना स्वतःची सुरक्षितता तपासावी.
त्यानंतर या ठिकाणी जो व्यापारी व्यावसायिक दुकानदार असतो ना, त्याची स्वतःची एक आयडेंटिटी आहे. त्या ठिकाणी कोणी या ठिकाणी मदत मागायला आलं, नागरिक म्हणून आपल्याला एकंदरीत बोलल्यानंतर एवढं तर नक्कीच समजतं की समोरचा व्यक्ती कोण आहे, काय आहे, कसा वागतो बोलतो, याची स्वतः सुरक्षितता घ्यावी. आणि असं आहे की जसं आपण म्हणत असू की सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा या ठिकाणी दिवसभर पोलीस फिरत असतात, त्यामुळे इथं असुरक्षित वाटण्याचं काहीच कारण नाही आहे. प्रत्येकाने स्वतःची जर काळजी जर घेतली, मला नाही वाटत असा काही प्रकार इथं होत जरी असला तर त्याला काही पोषक वातावरण मिळेल. 100% इथले स्थानिक लोक त्याला कडाडून विरोध करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पोलिसांना आवाहन करतील. नक्कीच आपण बघतोय की हे सगळे व्यापारी माझ्याबरोबर होते, अनेक वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करतायत. आतापर्यंत अशी कुठलीही गोष्ट त्यांच्या निदर्शनास कधीही आलेली नाहीये, कधीही कुठली अधिकृत तक्रार तशा पद्धतीची दाखल झालेली नाहीये. त्यामुळे हे जे काही आरोप आता गोपीचंद पडळकर यांनी केलेत, त्या आरोपांमध्ये जर खरंच तथ्य असेल तर त्यांनी ते दुकान दाखवून द्यावं, जेणेकरून इतरांना जो काही या सगळ्यामधून मनस्ताप होतोय तो होणार नाही, शंका उपस्थित होत आहेत त्या सुद्धा होणार नाहीत. आणि जर असं कुठलं दुकान नसेल तर तसंही सांगावं की असं कुठलंही दुकान नाहीये. त्यामुळे जे काही संभ्रम निर्माण झालेत, हे संभ्रम सुद्धा भविष्यात निर्माण होणार नाहीत. आणि आताच जर म्हणायला गेलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्यातले जे काही पोलीस आहेत ते सुद्धा ऍक्टिव्ह झालेले आहेत. खरंच असं काही चालू आहे का यावरती त्यांचं सुद्धा तितकंच लक्ष आहे. मात्र पुणेकरांसाठी FC रोड पूर्वी जितका सुरक्षित होता तितकाच आताही आहे असं म्हणणे काही वावगं ठरणार नाही असं सध्या तरी वाटतंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.